हॅलो फ्रेंड, कसे आहेत? बरे आहेत ना? तर फ्रेंड्स, आजच्या व्लॉग मध्ये आम्ही बनवणार आहोत अळूवडी आणि अळूवडी ही आम्ही घरच्या पद्धतीनेच बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आता चाललो पानं काढण्यासाठी आणि ही पानं आमच्या जवळच आहेत। आमच्या घराच्या बाजूलाच ही पानं आहेत। ही पहा, मम्मी काढते अळूची पानं। ही बघा, अशा प्रकारे याला काय म्हणतात मम्मी? गोड अळू। याला गोड अळू बोलतात। अशी पाने आहेत त्याची। आणि ही भाजीची आहेत। ही मध्ये मध्ये भाजीची अळू आहेत। हे अळूची भाजी करतात त्याची पाने आहेत आणि ही गोड अळूची पानं, दोन्ही पण मिक्स आहे। तर आम्ही अळूवडीसाठी ही गोड अळूची पानं काढतोय। यांना काळा अळू बोलतात ना? हे काळा असतं। दोन्ही अळू मिक्स आहे तिथे। ही गोड अळू आणि हे वर आहे ते काळा अळू। या पानांचे आहेत ना ते अळूवडी बनवतात आणि ही पाने आहेत ना वर काळी दिसतात, या पानांचे भाजी बनवतात। ही खूप छोटी पाने आहेत, ही नाही आपण घेणार। ही मोठी झाल्यावर परत करायला भेटते। एवढी पानं आपण काढलेली आहे। तर मित्रांनो, इथे पण अळूची पानं आहेत, पण ही पानं भाजीची आहेत। इकडे पण खूप पानं आहेत, या पानांची भाजी करतात। आणि इथे आम्ही लावलेत वांगी। इथे पूर्ण वांगी आहेत। वांगी नाही लागलेत अजून। आणि इथे आमची सगळ्या प्रकारची झाडं आहेत। पेरूचं आहे, चिक्कूचं आहे, फणसाचं पण आहे इथे बाजूला, आणि इथे मोसंबीचं आहे, आणि इथे आहेत केळीची झाडं आहेत इथे। तर मित्रांनो, आपण एवढी पानं काढलेली आहेत अळूवडीसाठी। आता ही पानं आपण धुवून घेऊया। चल मग। मी सर्व पानं टाकून घेते आतमध्ये, आणि ही पानं स्वच्छ धुवावी लागतात। आणि आता पावसाळा असल्यामुळे एवढी धुण्याची काही गरज नाही, पण आपण स्वच्छ केली पाहिजेत। एक एक पान स्वच्छ धुवायचं मस्त। तर मित्रांनो, ज्यांचे देठ जास्त आहेत ते असे तोडून घ्यावेत। मित्रांनो, यामध्ये ठेवल्यात कमळाच्या बिया।
आणि इथे छोटी छोटी पाने यायला सुरुवात झाली आहे. आपली पानं स्वच्छ झालेली आहेत, पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेत आपण. आता काय करणार? वाटण पीठ लावायचं. पीठ लावू आपण. मित्रांनो, आता आपण आलो किचन मध्ये आणि अळूवडी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते इथे मम्मी काढून घेते. तर आपल्याला आता वाटण करायचं आहे. तर वाटण्यासाठी घेतलंय मिरची, लसूण सोलून घेतले, तरी 15 असतील, 10-15, आणि कोथिंबीर घेतले, आणि इथे आलं आहे, आणि इथे थोडं जिरा घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतले, त्यानंतर मिरच्या, लसूण आणि आलं टाकले त्यात, आणि जिरा टाकते त्यात थोडंफार. 2 चमचे टाकले, 3 चमचे, 4 चमचे, एकूण 4 चमचे जिरा टाकले. पाणी नाही घालायचं, लागला तर घालायचं. आता आपण पाणी नाही घातलंय. जर पाण्याची आवश्यकता लागेल तर पाणी टाकू त्यात थोडं. बिना पाण्याचं आपण इथे हे करणार, वाटून घेणार आहोत. यामध्ये थोडं पाणी टाकते मम्मी. परत एकदा वाटून घेते. तर वाटून घेतलंय, अशा प्रकारे वाटून घेतलंय. आता आपण इथे बेसन घेतलंय. किती चमचे असतील? एकूण 6-7 चमचे असतील. हां, बेसन घेतले इथे. आता काय टाकणार त्यात? थोडे असे तांदूळ भरडून घेतलेले आहेत. थोडे तांदूळ टाकणार आपण. 1 कप, 2 कप, 3 कप, एकूण 3 कप टाकले. तांदूळ असे भरडून घेतले आहेत, त्याला भरडा बोलतात. आणि त्यात थोडा रवा मिक्स करते. 2 वाटी, छोटे 2 वाटी. आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. आता या मिक्स केलेल्या बॅटर मध्ये मसाला, तिखट मसाला 3 चमचे, 1.5 चमचा. तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता. आणि ते टाकल्यात हळद, 1.5 चमचा हळद, थोडासा गरम मसाला, आणि मीठ चवीनुसार. दोन चमचे मीठ टाकले. आता काय करणार? हा, जे आता आपण वाटप तयार केलंय ना ते त्यामध्ये टाकून घेऊ.
आता हे बॅटर आपल्याला पाणी घालून मिक्स करायचं आहे चांगलं. हां, त्यात थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ नको ना, मीडियम ठेवायचं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं आपल्याला. हां, हे बॅटर तुम्ही असं चांगलं मिक्स करून घ्या जेणेकरून ते एकजीव झालं पाहिजे. तर आता इडलीच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलंय हे बघा, आणि त्यात आता आपण हे मध्ये झाकण ठेवणार आहोत आणि याच्यावर आपल्या ज्या आळूवड्या आहेत त्या शिजणार आहेत. तर आता आपण ही पानं आहे त्यांना हे पीठ लावून घेऊ. असं एक पान झाल्यावर त्याच्यावर दुसरं पान ठेवायचं. या साईडला झाल्यावर या साईडला आता तिसरं पान येणार आहे. आणि इथे खाली 2 छोटी पानं लावले, एकूण 5 पानं झाले आणि हे मध्ये 6वं छोटं पान लावले. चांगल्या प्रकारे हे पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर अशी एक बाजू फोल्ड करून त्या फोल्ड केलेल्या बाजूवर पण पीठ लावून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला दुसरी बाजू फोल्ड करायची आहे आणि त्याला पण थोडं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि नंतर असं खालून दुडून घ्यायचं आहे गोल गोल. अशी ही अळूवडी आपली शिजण्यासाठी तयार आहे. ही बघा अशी. आता आपल्या अळूवडी झालेल्या आहेत आणि हे शिजण्यासाठी आपण ठेवल्यात भांड्यामध्ये. आता आपण हे झाकण लावून घेऊ आणि जवळपास आपल्याला 30 ते 40 मिनिटं म्हणजे पाऊण तास शिजण्यासाठी लागणार आहे आपल्याला. गॅसची फ्लेम थोडी फास्ट असणार आहे. ह्या शिजलेल्या आहेत आता अळूवड्या आणि आम्ही थंड करून घेतले आहेत. आता हा गॅसवर आम्ही पॅन ठेवतोय. आता आपण अळूवडी कट करू छोटे छोटे. मित्रांनो आपण आता कट करू. थोडंफार गरम आहे. छोटे छोटे पीसेस कट करायचे.
काही लोक अशीच खातात ना मम्मी, फ्राय वगैरे नाही करत. कोणी कोणी तसेच खातात, आवडतात ना तसे पण चांगले लागतात. आता खलबत्त्यामध्ये थोडेसे लसूण घेतले. हे तेल चांगल्या प्रकारे आपण चारी बाजूने पसरवून घेऊ. काही लोक ना खूप छोटे तुकडे करून ते फ्राय करतात. आम्ही तुकडे नाही करणार, आम्ही वडी फ्राय करणार आहोत, त्यामुळे असे गोल कटिंग केलेले आहे. आता लसूण टाकून घेते मम्मी. हे बघा असे लसूण नॉर्मल कट करायचे. आता त्यामध्ये आपण एक एक अळूवडी फ्रायसाठी ठेवू. आता याला 10 ते 15 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर फ्राय करणार आहोत. आता आपण ही एक साइड परतून घेऊ. आणि हे कुरकुरीत फ्राय करायचे, त्यामुळे खायला पण मस्त लागतात कुरकुरीत. या कढईमध्ये पण ठेवले. तर मित्रांनो, आपल्या अळूवड्या रेडी आहे. इथे ह्या राहिलेल्या थोड्याफार आपण फ्राय होतो. तर मित्रांनो, आपण एक अळूवडी टेस्ट करू कशी लागते. मस्त झाले. तुम्ही पण अशी घरी ट्राय करून बघा. तर मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये आपण बनवली अळूवडी आणि अळूवडी खरंच खूप टेस्टी झाली. मी एक ट्राय करून बघितली. तर आजचा हा व्लॉग आपण इथे एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.